मागच्या उन्हाळ्यात मी या साबुदाण्याच्या पापड्या बनवल्या होत्या आणि त्या सर्वांना इतक्या जास्त आवडल्या होत्या. लग्नानंतर पहिल्यांदाच ट्राय केलं होतं असं काहीतरी आणि खरंच ते बनवायला खूप जास्त सोपं सुद्धा होतं. एकदम पटकन तुम्हाला मी परत एकदा त्याची रेसिपी सांगते, जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर. त्याच्यामध्ये ना मी 2च कप फक्त साबुदाणा घेतला होता आणि तो रात्रभर भिजून ठेवला. बोट बुडेल इतकंच पाणी टाकलं होतं आणि रात्रभर छान त्याला भिजून दिलं होतं. भिजल्यानंतर एकदम मऊ झाला होता तो आणि ना मग एका टोपामध्ये ना मी भरपूर असं पाणी घेतलं, त्याच्यामध्ये मीठ घालून घेतलं आणि तो साबुदाणा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजून दिला आणि त्यानंतर मग उन्हामध्ये पटकन अशा पापड्या टाकल्या आणि खरंच थोडंसं ना 1-2 तासानंतर पलटल्या होत्या त्या आणि छान सुकल्या होत्या त्या उन्हाळ्यामध्ये. आता ह्या उन्हाळ्यामध्ये माझ्याकडनं जास्त काय बनवणं शक्य होणार नाहीये, पण तुमच्यासाठी मी 1-2 वाळवण्याची व्हिडिओ बनवायची नक्की ट्राय करेल. म्हणून मला नक्की सांगा कमेंट करून की मी कोणतं वाळवणं बनवू ज्याची रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल. त्यानंतर माझं रुटीन शेअर करते. आज घरामध्ये भरपूर असे कामं होते नेहमीचेच. पहिलं ना मशीनला कपडे लावून घेतले, म्हणजे बाकीचे कामे होस तर ना मस्त कपडे असे वॉश होऊन निघतील आणि त्यानंतर मग मी ते सुकायला घातले. त्यानंतर झाडू वगैरे मारून घेतले सगळे घर आणि त्यानंतर भांडे घासून घेतले. त्यानंतर संध्याकाळी चहा वगैरे घेतला ना. असं होता माझा आजचा दिवस. बाय बाय.